कुठं गड्ड्याला कारमध्ये बसत आहे मला. चला चला सुरू करा गड्ड्याला. गड्ड्याला चला सुरू करू. आम्ही फायनली पोहोचलोय गड्ड्यावर. तर आता वाजलेले 5:30. तर बघा असा उजेड आहे पूर्णपणे. तर आता आम्ही जातोय असं. तर विकायला इथं भरपूर असं काही स्टॉल लागलेले होते. इथं पॉपकॉर्न वगैरे, गॉगल, तर असं भरपूर काही होतं गड्ड्यावर. पाळणे पण भरपूर आलेले होते ह्या वर्षी. मोठे पाळणे 4 ते 5 होतं. तर आता इथं लाडूला बसवतोय आम्ही कारमध्ये छोट्या. तर आता लाडूला हे बसवायला लागलेत कारमध्ये. तर बघू लाडूची प्रतिक्रिया. तर लाडू दरवर्षी घाबरतोय. तर यावर्षी बघू घाबरतोय का. तर बघा इथं लाडू बसलेला आहे. तर पिपाणी पण वाजवतोय, कारमध्ये पण बसलाय. तर त्याचं दोन्ही पण काम चालू आहे. तर सोबत त्याला कोणीच नाही, एकटाच आहे लाडू. तर बघा चांगला मस्तपैकी बसलाय, काही घाबरला वगैरे नाही. तर त्याला मज्जा वाटत होती. तर इथं बघा त्याच्या चक्रात चालू आहेत मस्त असं. तर आता आम्ही आता पुढे जातोय. बघू काय प्याले आगडे आगडे हो. तर इथं असं घर संसार सारखं असं स्टॉल लागलेलं होतं मोठं. तर आतमध्ये मी एंट्री केलेली आहे. बाहेरच थांबलेले होते. मला म्हणले तुला काय घ्यायचंय ते आतमध्ये जाऊन तू घेऊन ये. कारण इथं डिमांड सारखं होतं, पिशवी वगैरे सगळं बाहेर ठेवायचं. तर बघा लाडू आमचा लय आगाऊपणा करायला लागलाय. त्याला भरपूर काय घेतलं तरी बी अजून समाधान नाही. आहे का नाही लाडू. आता कशात बसत आहे होय. रेल्वेत. तर इथं लाडू पाळणा बघून, मोठा पाळणा बघून म्हणतोय की मला पाळण्यात बसायचं आहे. तर इथं लाडूला बघा त्याच्या पप्पानी कसं घेतलंय डोक्यावर, खांद्यावर, डोक्यावर म्हणते. तर इथं लाडूला ना आता कार बघितली त्यानं. तर मला कारमध्ये बसायचं आहे. आधी मला पाळण्यात. तर जी काय बघल ना त्यामध्ये बसायचं म्हणत होता. तर आता इथं कार दिसली, कारमध्ये त्याला बसवलंय. तर तिकीट तर खूप वाढलेलं आहे. तर एवढ्याशा छोट्याशा कारमध्ये बसण्यासाठी सुद्धा छोटी नाही पण एकच चक्कर मारते. तर त्याला सुद्धा 50 रुपये तिकीट आहे. आणि एकच चक्कर फक्त पुढं जाऊन लगेच रिटर्न महागारी आणते. तर त्याला एक चक्कर मारल्यावर 50 रुपये आहे. तर बघा इथे लाडू किती मज्जा करायला लागलाय. तर मला म्हणते मम्मी तू पण चल माझ्यासोबत. त्याला वाटतंय की त्याला कारमध्ये बसवल्यावर आम्ही घरी जातो का काय. तर बघा त्याचा एक हात महागच आहे. तर मला म्हणाले मम्मा तू पण ये, मम्मा तू पण ये. त्याचं लक्ष पुढं नाही, महागच आहे. कारण आम्ही दोघं त्याच्या महाग होतो. त्याला वाटतं आम्ही सोडून जातो का काय. तर बघा इथं लाडू मस्त बघा त्याचं लक्ष इकडंच आहे फक्त. तर एक चक्कर लगेच झाली पण त्याची. लगेच पुढं जरा नेलं आणि लगेच तिथनं रिटर्न महागारी पण आणलं. तर बघा आता इथून लगेच रिटर्न घेत आहेत. तर एवढी चक्कर. तर एवढ्या चक्करला सुद्धा त्यांची कमाई किती असते म्हणजे तिकीट बघू शकताय. तर इथं आता आम्ही पाळण्यात बसावा असा विचार चाललाय आमचा. तर बघूया तुम्हाला दाखवते. बसायचं तर आकाशी पाळणे 4-5 आलेले होते ह्या वर्षी. चला चल बा. तर बघा देवांशला घेतल्या इथं टोपी. नाही देवांश चला आता पाळण्यात.
तर इथं मी एकटीच ब्रेक डान्समध्ये बसलेली आहे. तर हे म्हणले मला नको, तर मी दुसऱ्या ह्याच्यात बसतो, म्हणजे ब्रेक डान्सच फक्त ते गोल फिरतं ना त्यामध्ये बसतो म्हणले. तर आम्ही 3 जण आता त्यामध्ये बसलेलो आहोत. तर आता लाडूची प्रतिक्रिया बघू चालू घऱ्यावर कसा करतोय. तर बघा लाडूला मज्जा वाटायला लागली. आता बसलोय आम्ही. तर यांचं पिपाणी वाजवायचं काम चालू आहे. तर लाडू बघा, लाडूच्या चेहऱ्याकडे बघा त्याचा आनंद. तर बघा आता जसं जसं मोठ्यानं फिरणं तसं तो थोडासा घाबरणार असं मला वाटतंय. तर बघा चालू झालेलं आहे. तर आता मला इथे बिस्किट दिसले, तर बघूया. बिस्किट हे स्मोकिंग बिस्किट आहे. तर मी 3-4 वर्ष झालं बघते गड्ड्यावर, पण मी पोळते काय की म्हणून या भीतीनं मी खात नव्हते. तर यावर्षी खाल्लेलं आहे. तर बिस्किट म्हणजे काही पण नसतं, आपलं जे बिस्किट असतं तसलं बिस्किट आहे, फक्त दूर निघतं एवढंच आहे. तर बघा इथं खाल्लंय मी. तर इथं मला ह्यांनी म्हणले की फोटो काढतो हुबार म्हणले, आणि फोटो काढतात म्हणून हुबारले. तर यांनी काढलाय व्हिडिओ. तर मज्जा झाली. तर इथं बघा ही नवीनच पाळणं आलं यावर्षी. उलटण सवासन उलटण असं काय होतंय, वेगळंच आहे बाबा. यामध्ये काय आम्ही बसलेलं नाही, तर फक्त मी शूट केलं आहे. तर इथं खरंच खूप भयानक असं आहे. तर खरंच खूप रिस्क आहे. बसणार आपण किती विश्वास ठेवून बसतो यामध्ये, आणि बसवणार आपण किती धाडसीनं बसवतो, कारण खूप रिस्क असं आहे. तर इथं फिश पॉईंट पण ह्या वर्षी नवीनच आलेलं आहे, बघण्यासारखं होतं. तर इथं असं बघायला खूप प्रकारचे मासे वगैरे आहेत मग आतमध्ये. तर लाडू म्हणला मला आता 2 व्हीलरवर बसायचं आहे. तर लाडू इथं बसलाय 2 व्हीलरवर. तर लाडू इथं बघा 2 व्हीलरवर कसला मस्तपैकी बसलाय, आणि त्याला तसली 2 बैलाची शिंगे घेतलेले आहेत. तर त्याला लाइटिंग वगैरे आहे. तर तो बेल्ट सारखा आहे, त्याला टोपी पण घेतली. तर खूप भारी दिसायला लागलंय त्याला. आधी टोपी घातली आणि 2 बैलाची शिंगेवर लावलेली आहेत. तर खरंच खूप मज्जा आली गड्डा यात्रामध्ये फिरायला. तर लाडूला इथं घेतलंय, असं भीम म्हणत होता, तर भीम म्हणून त्याला ते घेतलेलं आहे. आणि मी इथं घेते मोत्याच्या बांगड्या. तर मोत्याच्या बांगड्या घेतलेल्या आहेत, आणि कमरपट्टा बघितला. तर कमरपट्टा काय मला आवडला नाही, म्हणून मी कमरपट्टा काय घेतला नाही. आणि झाली आमची गड्डा यात्रा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय.